एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे दिल्ली प्रवासात देखील आता मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे सोडण्यात येते। विशेष रेल्वेला महान सेनानी महाजी शिंदे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। रेल्वेच्या प्रत्येक बोगीला गड किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी पुण्यामधून ही विशेष रेल्वे निघते आणि त्यासाठी जय्यत तयारी झालेली आहे। विशेष नावे देखील देण्यात आली आहेत। सागर, मी आता पुण्यातील जे पुणे स्टेशन आहे त्या पुणे स्टेशनवर आहे आणि ही जी ट्रेन दिसते, ही जी रेल्वे आहे ती आता काही वेळातच पुण्यातून दिल्लीच्या दिशेने निघणार आहे। दिल्ली येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय त्यासाठी साहित्यिकांना घेऊन ही ट्रेन दिल्लीसाठी रवाना होणार आहे आणि या ट्रेनमध्ये जे प्रवासी आहेत, जे साहित्यिक आहेत, ते प्रवासी यात्री जे आहेत, यात्री संमेलन देखील या ट्रेनमध्ये भरणार आहे आणि या यात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष जे आहेत ते उदय सामंत आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी उदय सामंत देखील दाखल झालेले आहेत आणि ज्या पुण्यातील साहित्यिकांना या ट्रेनमधून जायचंय ते सगळे साहित्यिक आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही वेळात ही ट्रेन जी आहे ती दिल्लीच्या दिशेने रवाना होईल। या ज्या ट्रेनला जे आहे ते महादजी शिंदे एक्सप्रेस असं नाव देण्यात आलेलं आहे। तर प्रत्येक बोगीला म्हणजेच प्रत्येक डब्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, जे गडकिल्ले आहेत त्याचं नाव देखील देण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की या काही वेळातच ही ट्रेन जाणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी जे साहित्यप्रेमी आहेत ते देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि उदय सामंत देखील याच ट्रेनने प्रवास देखील करणार आहेत या सर्वांसोबत आणि छोटासा कार्यक्रम देखील चालू आहे। ट्रेनला जे आहे ते फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि अगदी काही थोड्या वेळातच आता ही ट्रेन जी आहे ती दिल्ली रवाना होईल। सागर, बरोबर आहे अजिंक्य। तर या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।